आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, अशा प्रकारची वक्तव्य ही भारतीय जनता पक्षाच्या मनातली आणि पोटातली भीती आहे। हे भारतीय जनता पक्ष काय प्रकरण आहे, आमच्यावर टीका करणारे अशा पद्धतीनं हा फुसका बार ज्याला तुम्ही म्हणताय, हेच तुम्हाला कालपर्यंत खांद्यावर घेऊन महाराष्ट्रात फिरवत होते बरं का। बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हीच उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, अशा प्रकारची वक्तव्य ही भारतीय जनता पक्षाच्या मनातली आणि पोटातली भीती आहे की उद्धव ठाकरेंची शिवसेना इतके प्रयत्न करून सुद्धा संपली जात नाही, संपवली जात नाही आणि आमच्या छाताडावर बसलेली आहे, या भीतीतून त्यांची वक्तव्य होत आहे। चला, थैंक यू। प्रधानमंत्री करने दो ना, 10 साल से यही बात चल रही है ना, नई बात क्या उसमें। 10 साल से बीजेपी और उनके नेता मोदी जी मुझसे कोई अलग हटकर बात कर रहे हैं क्या। लेकिन 10 साल में क्या हो गया, 2 चुनाव लड़े हैं, 2 अलग अलग मैनिफेस्टो उनके आए थे, 2014 2019, अब 2024 का मैनिफेस्टो आ जाएगा। उसमें नई बात क्या है, यही बात है जो रिपीट होती है, रिप्रिंट होता है मैनिफेस्टो उनका, डेट बदल दी जाती है और क्या होता है। चलिए, मोदी जी मटन मांस मछली बात कर रहे हैं, लेकिन महंगाई और मणिपुर की बात नहीं कर रहे। हाँ, ये तो बड़ी बात है। देश के प्रधानमंत्री मणिपुर पर बात नहीं करता है, बेरोजगारी महंगाई के ऊपर बात नहीं कर रहे। देश के प्रधानमंत्री चाइना जो अंदर घुस गया है पूरी तरह से लड़ाई में, उसके ऊपर बात नहीं करता है। वोट किस आधार पर मांगते हैं, तो हमारे विरोधी मटन खाते हैं, मछली खाते हैं, ये प्रधानमंत्री वोट मांगने का कोई तरीका है। अरे कोई क्या खाता है उनका मतलब है, उनकी मर्जी है, संविधान ने उनको हक दिया है और संविधान में हमको यह हक है कि हमें रोजगार देना चाहिए, महंगाई कम होनी चाहिए, उसके लिए प्रधानमंत्री चुना है ना, उसके ऊपर बात करिए। प्रश्न असा आहे, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे 10 वर्ष देशावर राज्य करतात, त्यांचं बहुमताचं सरकार आहे, ते तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत। त्यांनी 10 वर्षात मी काय काम केलं, भरीव विकास यावर बोलायला हवं। 2024ला मी काय करणार आहे याविषयी बोलायला हवं, पण अशा प्रकारचं कोणतेही काम त्यांनी केलं नाही। लोकांना थुकपट्टी लावण्याचं काम केलं आणि या देशाची थुकरटवाडी करण्याचं काम केलं। त्याच्यामुळे त्यांना आता काय, तर आमचे विरोधक हे मटण खातात, त्यांना मत देऊ नका बरं का। आमचे विरोधक हे मासे खातात म्हणून त्यांना मत देऊ नका। प्रधानमंत्री पदावरील व्यक्ती प्रचाराची पातळी इतक्या खालच्या स्तरावर आणते, हे आमच्या लोकशाहीचं दुर्दैव आहे। मटण खातोय, मच्छी खातोय, अमुक खातोय, तमुक खातोय, उद्या हे अशा पद्धतीनं आमचं जे सैन्य आहे त्याला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।